मला ऍसिडिटीचा त्रास खूप वर्षापासून आहे. म्हणजे अगदी असं की मी डाएटिंग करून घरचं खाल्लं ना तरी मला उलट्या होणार, आणि ते 2 महिन्यापासून मला अजिबात झालेलं नाही. खूपच छान. आणि त्या दिवसाची झोप मला आयुष्यात 28 वर्षात तशी झोप कधीच लागली नव्हती. माझं नाव तेजस्विनी प्रमोद शिनावते आणि मी ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर ॲमेझॉनमध्ये काम करते. तर मला सरांचा म्हणजे गायडन्स त्यांच्याकडून घ्यावा हे माझ्या आईकडून हे, कारण ती इथून मास्टर्स तिने केलेलं आहे. तर जेव्हा पहिल्या डिग्रीला मी आली होती तेव्हा मी खूप कन्फ्यूज होती. म्हणजे मला माहिती होतं की काहीतरी चुकतंय, पण तो मार्ग मला भेटत नव्हता. म्हणजे ते गोल 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 जिलेबीसारखं फिरतच होती मी. तर मग तेव्हा आई म्हणते की तू जा त्यांच्याकडे. पण जेव्हा मी फर्स्ट ह्याला चालू केली साधना, जेव्हा 21 दिवसाची, तेव्हा मला एवढे छान अनुभव आले. मला ऍसिडिटीचा त्रास खूप वर्षापासून, आणि ते 2 महिन्यापासून मला अजिबात झालेलं नाही, अजिबात. म्हणजे आणि त्यातल्या तर माझा खायचा प्यायचा, आमचं शिफ्ट ड्युटी असल्यामुळे खायचा प्यायचा आमचा काहीच टाइम नाही, पण त्याचा मला अजूनपर्यंत त्रास नाही झालाय. आणि दुसरं म्हणजे मला साधना करताना असं खूप छान अनुभव आले. म्हणजे एक दिवस असा होता की मी अक्षरशः ते विसरली. ह्याचं कारण असं की मला तो शिव पूर्णच्या पूर्ण असा दिसत होता. म्हणजे पूर्ण साधनेकर नाही, पण एक भरपूर मोठा पॅच असा होता की मी फक्त बघतच होती त्यांच्याकडे. म्हणजे तो एवढा छान अनुभव, माझ्या आत्ता पण माझ्या अंगाला शहारे येतात ते जेव्हा आठवते की ते खूपच छान. आणि त्या दिवसाची झोप मला आयुष्यात 28 वर्षात तशी झोप कधीच लागली नव्हती, कधीच नाही. आणि राग म्हणजे 2 मार्क दिलेत मी, पण तरी भरपूर कंट्रोलमध्ये. म्हणजे आय एम लाईक ठीक. सो मला तर खूप म्हणजे, आणि असं होतं की 21 दिवस कधी होता. म्हणजे मी मॅडमला पण फोन करायची की मॅडम संडेचा फिक्स आहे ना. मी सगळा म्हणजे मी ऑफिसमध्ये सगळ्यांचा शेड्यूल बदलवलेला आहे 8 लोकांचा, की मला संडेला सुट्टी पाहिजे. सो म्हणजे ते लोक पण म्हणजे बघतात माझ्यातले बदल. मग ते विचारतात तू बदली तो है, तू संडे को क्या करती है, तू बहुत छुट्टी लेती है, तू किधर मेडिटेशन कैंप जा रही है क्या? आणि मला मी सब बताऊंगी. तर मी खूपच म्हणजे मला असं होतं की आता पुढचं कधी करू, कधी येणार. म्हणजे मी सरांचं तर खूप थँकफुल आहे मी की मारून उठकून मार्गावर आणलं. जे इथे तिथे भटकत होतो ते.